अंबा माता की जय. भुवनेश्वरी माता हिचं आज आपण आज महात्म्य बघायचे की ही महाविद्या भुवनेश्वरी हिची अंगकांती बालसूर्या समान आहे. ती त्रिनेत्र आहे, प्रसन्न वदना असून तिने आपल्या हातामध्ये वरमुद्रा, अंकुश, पाश, अभयमुद्रा असं धारण केलेलं आहे. अतल वितल सुतल तलातल रसातल महातल पाताल भूरलोक भुवरलोक स्वरलोक महरलोक जनलोक तपोलोक सत्यलोक अशी जी एकूण 14 भुवने शास्त्रामध्ये वर्णिली आहेत, त्या 14ही भुवनांची जी एकमेव स्वामिनी आहे तीच म्हणजे भुवनेश्वरी माता. पुराणामध्ये ज्या मूळ आदिशक्तीचा उल्लेख येतो ती शक्ती म्हणजेच भुवनेश्वरी आहे. सर्व लोकांची उत्पत्ती भुवनेश्वरीपासून झाली आहे. या देवीचे सर्व विश्वावर नियंत्रण चालते. या तत्वाचा संकेत तिच्या हातातील अंकुश आणि पाश यातून दाखवला जातो. वरद आणि वरद अभयमुद्रांद्वारे देवी जगताचे पालन पोषण करत असते. धर्मशास्त्रामध्ये लग्नानंतर गर्भाधान संस्कार जो असतो तिथे भुवनेश्वरी शांती करण्याचे विधान आलेले आहे. अशा शांतिकर्माची अधिष्ठात्री ही देवता भुवनेश्वरीच आहे. त्याद्वारे संततीबाबत येणारे दोष दूर होतात अशी श्रद्धा आहे. गृहस्थैर्य, संपत्ती, संतती, ऐश्वर आणि व्यष्टीसमष्टात्मक भुवनांचे ज्ञान यांच्या लाभासाठी भुवनेश्वरी महाविद्येची उपासना होते. वडनगर म्हणजे गुजरातमध्ये, कुतुबपूर म्हणजे लखनौ उत्तर प्रदेश, भुवनेश्वर म्हणजे ओडिशा येथे भुवनेश्वरी देवीची स्थाने आहेत. त्याशिवाय महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यातील औदुंबर हे दत्तक्षेत्र आहे, तिथे सुद्धा हे देवीचं जागृत स्थान आहे. अशी ही भुवनेश्वरी माता, तिला माझे कोटी कोटी प्रणाम.